शब्द जोडतात, कला जग घडवते, रसिक प्रेक्षक जिवंत ठेवतात आणि स्वप्न स्वप्न पंख देतात. 23 ऑगस्ट 2024 रोजी असंच एक छोटंसं स्वप्न भरारी घेण्यासाठी सज्ज झालं. स्वप्न पाहू लागलं, पंखांना बळ मिळालं आणि ते स्वप्न निरभ्राशा गगनात मनसोक्त उडायला लागलं. त्या स्वप्नाचं नाव म्हणजे काव्यमंच, अर्थात स्वप्न वास्तवांना शब्दात बांधणारा मंच. काव्यमंचाची सुरुवात एका विचारातून झाली. तो विचार होता परिवर्तनाचा, ध्यासाचा आणि जिद्दीने कलेसाठी जगणाऱ्या मायबाप, रसिक प्रेक्षक आणि कलाकारांचा. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर एक उणी प्रकर्षाने जाणवू लागली की अभियांत्रिकीचे शिक्षण अर्थात इंजिनिअरिंग करत असताना कलेचा विस्तार थोडा स्थिरावतोय की काय. कारण इंजिनियर म्हटलं की तो कलाकारच आणि त्याला गरज होती एका हक्काच्या व्यासपीठाची, एका विचारमंचाची. आणि तिथून सुरू झालेली धडपड काहीतरी एवढं अलौकिक जन्माला घालेल आणि सुवर्ण अक्षरात इतिहासात लिहिल्या जाईल ह्याची कल्पना सुद्धा कोणालाच नव्हती. पण म्हणतात ना, काहीतरी चमत्कारिक घडण्यासाठी सुद्धा नशिबाच्या आधी मेहनतीला जवळ करावं लागतं. अगदी तसंच ह्या मंचाच्या उभारणीसाठी सर्व कलेच्या कस्तुरीत एकरूप होऊन कलाकारांनी कलेचं मुरजळ पाजळं आणि काव्यमंच स्थापन झाला. गेल्या 1 वर्षात एका क्लबपुरते मर्यादित न राहता हे कुटुंब कसं राहतं, वावरतं, अश्रूंना खांदा देतं, खदखदून हसायला मोकळा श्वास देतं, तसंच काहीतरी आत्मीयता बाळगत आम्हाला घडवलं या काव्यमंच. गेल्या 1 वर्षात आम्ही खूप काही अनुभवलं. गर्दीतून वाट काढत स्वतःला सावरलं, भरल्या डोळ्यांनी आसवांना धीर देत मनाच्या वेदनेने गहिवरलं. एखादा प्रयोग अजरामर व्हावा तसा हा प्रवास अजरामर करून रसिक प्रेक्षकांनी आनंदाने टाळ्या बजावल्या आणि जग जिंकण्याची मुराद आमच्या नसात भिनली. ओपन माईक म्हणजेच खुला मंच पासून प्रवासाची सुरुवात झाली. आता तोच प्रवास लेखन, पथनाट्य, नाटक, एकांकिका इथपर्यंत पोहोचलाय. इथे येणारा प्रत्येक जण कलेवर प्रेम करतो, कलेशी प्रामाणिक राहतो आणि काव्य, लेखन, अभिनय, गायन, चित्रफित सर्व अष्टकलांना सामावून घेण्याचं काम काव्यमंच करत असतात. आव्हानाच्या वादळात किनाऱ्यावर धडकलेली नाव आज समुद्र पार करून एक स्वतःचं विश्व बनवू पाहते. ही कल्पनाच रंजक आहे, त्यात धाडस आहे. विस्तारलेले स्वप्न उराशी बाळगून नवे पर्व लिहिणारे हात आज एक चळवळ म्हणून सामाजिक भान जपत कलेच्या माध्यमातून प्रबोधन करत आहेत. त्यात कसलाच स्वार्थ नसून निव्वळ समाजभान आणि ममत्वाची नाळ जोडत कलेला व्यापक केला आहे. पंचाकडून परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग म्हणजे कला. ती फक्त विस्तारत नाही तर अजून भक्कम होते. नवरसांना सामावून प्रेम आणि विद्रोह एकत्र बांधून जिंदगी नव्याने अभंग गाऊ लागते. काव्यमंचने संघर्षाची नांदी निखाऱ्यावर पेरत रंगदेवतेची फक्त सेवा केली आहे. इथे आवाज बुलंद होत गेला, मुखापण बोलायला लागला, हात नसणारा सुद्धा स्वतःचं नशीब गिरवायला लागला. काव्यमंच आज झेपावतोय, मर्यादेत राहून प्रेमाने सगळ्यांना जिंकतोय. विरहात विरक्त झालेली पाखरे आज पुन्हा एकमेकांमध्ये गुंतली आणि हक्काने, आत्मसन्मानाने काव्यमंचचे गीत गाऊ लागले. ही फक्त सुरुवात आहे, इथे तर नक्कीच थांबणार नाही आहोत. अजून खूप कथा, कविता, रंजल्या गांजल्यांच्या व्यथा मांडणार आहोत. पुनर्जन्म जरी भेटला तरी फक्त कलेची सेवा करणार आहोत. ही कला चिरंतकाल अमर करण्यासाठी सगळ्यांना एकत्र यावं लागेल. बरंच काही अजून पुढं करायचं आहे. ही धडपड इथेच थांबणार नाही. हा प्रवास अजून शाश्वत राहील. या कलेच्या रिंगणात काव्यमंच अभेद, अजिंक्य आणि अबाधित राहील.